अगं मला खूप छान ग्लो आलाय, तू पण वापर. स्किन केअर आणि स्किन रूटीन याच्या नावाखाली काहीही करा. पण ह्या काही गोष्टी आहेत त्या मेनवाल्या करू नका. पहिली गोष्ट, मैत्रिणीने दिलेलं नाव नसलेलं क्रीम वापरणं. "अगं मला खूप छान ग्लो आलाय, तू पण वापर." अरे पण त्याच्यावर ना कंटेंट लिहिलंय ना काही. स्टिरॉइड मिक्स असण्याची खूप शक्यता आहे याच्यामध्ये. टेम्पररी छान ग्लो येतो, पण नंतर काय चेहरा लाल पडणं, त्याच्यावर पिंपल येणं, सूर्यात गेल्यावर खाजवणं, या सगळ्या गोष्टी आहेत. त्या खूप गोष्टी आहेत, त्याला वेगळं रील करावं लागेल मला. दुसरी गोष्ट, YouTube किंवा Instagramवर डी-आय-वायच्या नावाखाली किचनमधल्या काही गोष्टी वापरणं. लेमन, सोडा, गार्लिक काय वापरतात माहीत नाही मला. पण अशा गोष्टी न वापरलेल्याच बरं. तिसरी गोष्ट, ओव्हर यूज ऑफ प्रॉडक्ट्स. सारखं आपण कुठेही गेलो आणि छान वाटलं, अरे हे छान आहे ते घेऊया, ते छान आहे ते घेऊया. कॉन्स्टंट चेंज ऑफ प्रॉडक्ट्सने पण काही खूप फायदा होत नाही. चौथी गोष्ट, रात्रीचं रुटीन एकदम परफेक्ट चाललंय, पण सनस्क्रीनच लावलं जात नाही. कधी-कधी असं होतं, की रात्रीचंच आपलं रुटीन असं असतं, की ज्याच्यामुळे सनस्क्रीन उलट जास्त मॅन्डेटरी होतं, नॉर्मल स्किनपेक्षा सुद्धा. त्याच्यामुळे सनस्क्रीन न वापरता रात्रीचे एक्स्ट्रा क्रीम्स वापरणं सुद्धा खूप चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे रिॲलिटी चेक. स्किन केअर खूप सिंपल पाहिजे, पण कन्सिस्टंट पाहिजे आणि रँडम एक्सपेरिमेंटची अजिबात गरज नाहीये. स्किन ही स्किन आहे, केमिस्ट्री लॅब नाही. त्याच्यावर एक्सपेरिमेंट प्लीज करू नका.